कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. शेतकरी कर्जमाफीचे पैसे मागून साखरपुडे आणि लग्न करतात. कधी शेतीमध्ये गुंतवणूक करतात का? कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचा शेतकऱ्यांनाच उलट त्यांनी सुनावलाय. कर्जमाफीचं आश्वासन मात्र हवेतच उरलंय. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे ईश्वरी भिसेचा मृत्यू झाला. नंतर सर्वपक्षीय आक्रमक दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या नावाच्या पाठीला काळं फासलंय. अधिकाऱ्यांवर देखील चिल्लर फेकली. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील प्रकरणाची फडणवीसांकडून गंभीर दखल. धर्मादाय आयुक्तालयाच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती. जे रुग्णालयाचे अधीक्षक, विधी आणि न्याय विभागाचे उपसचिव तसेच मुख्यमंत्री सचिवालयाचे प्रतिनिधी सदस्य असणार. दीनानाथ रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी असंवेदनशीलता दाखवली. ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरणात कडक कारवाई करणार, मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन. रुग्णाच्या मृत्यूमुळे आलेली निराशा आणि ॲडव्हान्स मागितल्याच्या रागातून तक्रार. रुग्णाच्या चौकशी समितीत दावा. जमेल तेवढे पैसे भरून ॲडमिट होण्याचा सल्ला पाळला नाही. गर्भधारणेत जोखीम असल्याची पूर्वकल्पना दिली होती, असाही दावा. आम्ही काउंटरवर 3 लाखांची कॅश घेऊन उभे होतो. जमीन विकून पैसे देण्याचीही आमची तयारी होती. मात्र 10 लाख दिल्याशिवाय ॲडमिट करून घेणार नाही, असं रुग्णालयानं स्पष्ट सांगितलं. भिसे कुटुंबानं चौकशी समितीचे आरोप फेटाळले. राज्यातील सर्व खासगी रुग्णालयाचे ऑडिट होणार. अनियमितता आढळल्यास कारवाई करणार. मंत्री प्रकाश आंबेडकरांची माहिती. धर्मादाय कार्यालय नियमांच्या अंमलबजावणीचीही तपासणी होणार आहे. मंगेशकर रुग्णालयात कार्यरत असलेल्या डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्या कुटुंबाच्या खासगी रुग्णालयाची तोडफोड. आंदोलनकर्त्या भाजप महिला आघाडीतील कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल. गर्भवती महिलेला पैशांसाठी उपचाराला नकार दिल्यानं केलेलं आंदोलन. राज्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा धुमाकूळ. बदलत्या वातावरणाचा शेती पिकांना मोठा फटका. आंबा, ज्वारी, गव्हासह आता भाजीपाल्याची नासधूस झाली. तर भंडारामध्ये वीज पडून दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती. मुंबईमध्ये अनेक ठिकाणी धुळीचं साम्राज्य. हवेच्या गुणवत्तेत कमालीची घट. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे धूळ पसरल्याचं चित्र. कल्याण, डोंबिवली, अंबरनाथमध्ये वादळी वाऱ्यासह रिमझिम पावसाची हजेरी. नागरिकांची धावपळ. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे फलक कोसळण्याच्या घटना. रस्त्यांवरील वाहतुकीवर परिणाम. काही भागात वीज पुरवठा खंडित. महाराष्ट्रात मराठीचा आग्रह योग्य, पण कायदा हाती घेऊ नका, अन्यथा कडक कारवाई करणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मनसेला इशारा. राज ठाकरेंच्या आदेशानंतर मराठी भाषेच्या वापराबाबत मनसैनिकांचं खळलं खट्याक सुरू. रिझर्व्ह बँकेचं 2014चं परिपत्रकच आम्ही बँकांना दिलंय. कायद्याचं पालन न करणाऱ्या बँकांवर मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी. मनसे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांचं वक्तव्य. मनसेच्या मराठी भाषा आंदोलनाला कर्नाटक रक्षण वेदिकेचा पाठिंबा. संदीप देशपांडेंनी मानलेत आभार. मनसेकडून बँका आणि सरकारी कार्यालयात मराठी सक्तीसाठी निवेदन. आरोपीला कुठलीही मारहाण करण्यात आलेली नाही. खोक्या उर्फ सतीश भोसलेच्या वकिलांच्या दाव्यानंतर वन विभागाकडून प्रसिद्धीपत्रक जारी. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.